नमस्कार सगळ्यांक, माझे नाव सोहम राऊत, गोवा युनिव्हर्सिटीचे जनरल सेक्रेटरी. तर आयचे प्रेस घेवपाचें कारण म्हणल्यार भुरग्यांचें फ्युचर. तर आयज आमच्या वांगडा आसा जाल्यार क्रिश बाळ्ळीकर, दामोदर कॉलेजीचे GS, निधी गांवकर, स्टुडंट लिडर, खुशी कार्मल कॉलेजीचे GS आणि रुशांक गांवकर, कार्य कॉलेजीचे GS. तर आमच्या वांगडा दोन स्पिकर आसा आणि आमचे आयज प्रेस कॉन्फरन्सचे दोन एजेंडा आसात. फर्स्ट एजेंडा म्हणल्यार जे आमचे गोंयचे लॉ स्टुडंट आसा जे पांच वर्साचे कोर्स आणि 3 वर्साचे कोर्साचे आसा तांकां एक हार्डशीप फेस जाता. म्हणल्यार कितें, जे सेकंड इयराचे भुरगे आसा ऑफ बोथ द कोर्सीस तांकां थर्ड इयर वचपाक ब्लॉक पडटा. रिजन कितें, लायक इफ दे हॅव बॅक्स इन द फर्स्ट 2 सेमिस्टर ऑर इफ एनी ऑफ द 5 पेपर्स आर नॉट क्लियर फ्रॉम द सेकंड सेमिस्टर. आता हो इतलो इम्पॉर्टंट कित्याक, कारण जेन्ना कोविड जाल्ले तेन्ना युनिव्हर्सिटीन आमकां एक रिलॅक्सेशन दिल्लें. रिलॅक्सेशन कसलो की तुमकां कितलोय नंबराचो बॅक आसूं तुम्ही प्रमोट जातले फुडें, तुमकां ब्लॉक पडपाना अँड यू वील बी गिवन द ऑपॉर्च्युनिटी टू क्लियर युअर रिस्पेक्टीव पेपर्स इन द फ्युचर इयर्स. बट आता सडनली युनिव्हर्सिटीन विदाउट एनी नोटिफिकेशन डायरेक्ट इंटिमिटेशन टू द स्टुडंट्स तो ओरिजिनल जो त्यांचो बिफोर कोविड आशिल्लो फॉर्मॅट आशिल्लो तो परत हाडला. जाचेन कितें जाला, ज्या भुरग्यांक बॅक आसा तांकां ब्लॉक पडटा आणि दे कॅनॉट गो अहेड अँड दे हॅव टू रिपीट द इयर. आता देर आर अराउंड 60 to 70 स्टुडंट्स हू आर अफेक्टेड बाय दिस इश्यू. आता लास्ट इयर जेन्ना जनरल कॉलेजीस आशिल्ले, जनरल कोर्साचे कॉलेजीस आशिल्ले, दे वर ऑल्सो फेसिंग द सेम इश्यू ऑफ मास बॅकलॉग्स. तेन्ना गव्हर्मेंटान तांकां एक वन टायम रिलॅक्सेशन दिल्ली दॅट वॉज फ्रॉम 25 to 26, वेरीन इवन इफ द स्टुडंट्स हॅड एनी अमाउंट ऑफ बॅक्स दे कूड हॅव गॉन टू द सक्सेसर इयर, फुडल्या वर्सा वचपाक मेळटालें तांकां आनी दे हॅड द ऑपॉर्च्युनिटी टू क्लियर देयर बॅक्स. बट आता कितें केल्लें, आमचे जे एग्री भुरगे आशिल्ले तांच्यांनी इन द लास्ट 2 weeks एक लेटर दिलो टू द VC. बट द VC वॉज व्हेरी एरोगंट. तो काय आयकून घेवपाक समजना. आमचे भुरगे तांकां एक रिक्वेस्ट मागता की बाबा ह्या वर्सा एक रिलॅक्सेशन दिल्या पुरो आमकां, बट ही इज लायक इट इज नॉट पॉसिबल एट ऑल. He is not ready to understand the hardships that is faced by the local Goan youth and the local Goan students and is not able to connect with the pulse of Goan students. तो जो VC आसा तो खूब एरोगंटली वागता आणि ही इज नॉट गिविंग अस एनी सेकंडरी ऑपॉर्च्युनिटी का एनी रिसॉर्ट ज्याच्यान तांचो जो बॅकलॉग आसा तो उरतलो. वी आर नॉट डिमांडिंग देम की बाबा आमी आमचे सगळे बॅक क्लियर करा, आमी ते मागना. आमी मागता की बाबा आमकां ब्लॉक दिनाका, कित्याक लायफ ऑफ 60 स्टुडंट्स इज ऑल्सो अ बिग नंबर. आमचे कोर्सीस 5 वर्साचे आणि 3 वर्साचे असता. तांकां समज एक ब्लॉक पडलो तांकां तो कोर्स जाता 6 वर्साचो आणि 4 वर्साचो जाता. इट इज अ ह्यूज अमाउंट ऑफ टाइम इफ वन इज प्लॅनिंग टू सेट हिज करियर इन लॉ. आता रिगार्डिंग द सेम वी हॅव इन्व्हर्टेड अ लेटर टू द ऑनरेबल CM येस्टरडे 1 तारखेर. ती कॉपी आसा आमचे कडेन आणि वी डिमांड दॅट द CM टू लुक इन टू द इश्यू बिकॉज वो VC जो आसा तो आमचे कांयच आयकपाक सोदना. एवरी टाइम वी गो टू द VC ताजे फकत अश्युरन्सीस आसता की करया आणि आता तर अशें जालां की तो तोंडार सांगता आपूण करपाना, कित्याक पॉसिबल ना म्हणटा तो. सो वी गेव अ लेटर टू द CM की ताणें हो इश्यू जो आसा तो सामको फोरफ्रंटाचेर घेवपा जाय, मोर फुटिंगाचेर, कारण आमचे जे एडमिशन्स आसा ते स्टार्ट जाला आणि इफ दे आर नॉट गिवन ऑपॉर्च्युनिटी टू फिल देयर फॉर्म्स जाल्यार तांकां आपलो जो सेकंड इयराचो वर्स आसा तो परत रिपीट करपाक पडटा. So we request and we demand the Chief Minister to look into this issue and give us a solution so that the lives of 60 students is not wasted and तांचो एक वर्स आसा तो important year is not wasted again. सेकंड इश्यू क्रिश बालेकन घेतलो. बेसिक नीड म्हणल्यार स्टुडंट्सा खातीर आसता एक ट्रॅव्हल टू कॉलेज. म्हळ्यार जर तो ट्रॅव्हलूच ना कॉलेजीक वचपा खातीर जाल्यार स्टुडंट ते लेक्चर अटेंड करपाक पावपाना किंवा कांयच करपाक पावपाना. सो 2025, 26 आणि 27 हो सातत्यान इश्यू घेतिल्लो आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायान असेंब्लीन की 12 तालुक्यांनी बस हाडची गोवा युनिव्हर्सिटी वचपा खातीर. ते अजून हो प्रॉब्लेम रिसॉल्व जालो ना. सातत्यान आमकां सपोर्ट करपी LOPचे एकूच आसा विजय सरदेसाय, जे भुरग्यांचे खूब लागीं आसात, पण हो इश्यू अजून रिसॉल्व जायना. जशी असेंब्ली पावता एक म्हण आसा हिंदीन, रात गई बात गई, तशीच सरकार जाल्या. असेंब्ली जशी सोंपता तशीच सरकार सगळें विसरतात आश्वासनां की कितें दिल्ली आश्वासनां म्हणून. आमकां अश्योरन्सूय मेळिल्लो की ही बसीस सुरू जातली म्हणून, आनी तेच्या खातीर स्टुडंट्साक खूब प्रॉब्लेम जाता. प्रॉब्लेम इन सेन्स वॉट, आता स्टुडंट्स टायमार पावना कॉलेज म्हळ्यार युनिव्हर्सिटी टायमार पावना किंवा टायमींग मॅच जायना, तसे भरपूरशे इश्यूज आसात. आमी ह्या इश्यूज घेवन रजिस्टरा कडेन सुद्दां VC कडेन सुद्दां गेल्ले, बट सेम थिंग तो एरोगंट आसा आनी आयकून कांयच घेयना. रजिस्टर बाब सुद्दां सर धुरी आमकां मातसो सपोर्ट करता, बट VC कडल्यान आमकां कांयच सपोर्ट मेळना. सो इश्यूज जे फेस जाता ते आमचे क्रिश बाळ्ळीकर सांगतात तुमकां.
पळय म्हणपाचें म्हणल्यार मेन कारण आसा जे भुरगे आतां तांकां ट्रॅव्हलिंगूच ना आनी युनिव्हर्सिटी करता ब्लेम स्टुडंट्साक. समज ट्रॅव्हलिंग ना जाल्यार स्टुडंट्स कशे पावतले टायमार? तेंचे लेक्चर्स मिस जाता कारण ट्रॅव्हलिंग ना. ते पयसल्यान येतात. आमी आमचो सर अध्यक्ष विजय सरदेसाय बाब आसा पळय, तेणें असेंब्लीन 2025-26 आनी 2024 घातले तेणें. आनी तेणें खूब फावटी म्हणलां हें की स्टुडंट्सांक ट्रॅव्हल करून युनिव्हर्सिटीक पावपाक. सो हो कारण आमकां जाय बेगीन सॉल्व जाल्लो. आनी आमचे कांय डिमांड आसात की 12 तालुकांनी सारके स्टुडंट्साचे टायमींग आसात पळय, मॉर्निंग आनी इवनिंग केन्ना सुट्टा पळय, त्या टायमांचेर बसीस अवेलेबल आसपाक जाय स्टुडंट्साक. आनी हो डिमांड आसा पळय आमचो, हो सर विजय सरदेसायन सुद्दां घातलो 2024, 25, 26 तो अजून सॉल्व जाल्लो ना. सो हेचेर बेगीन एक्शन घेतले जाय. सो आमी 1 म्हयने रावतले आनी नाल्यार आमी सगळे स्टुडंट्स यूथ सगळे एक बरोबर वतले आनी घेराव घालचो पडटलो आमकां. नाल्यार हेजो कांय सोल्युशन ना. घेराव घालचो पडटलो आमकां ट्रान्सपोर्ट हांकां. कित्याक आमी तेंचे कडेन इतले फावटी डिमांड केले तरी पूण आमकां कांयच रिस्पॉन्स ना. 3 वर्सां आनी सातत्यान आमी ट्राय करता वचपा खातीर. इफ सपोज 3 वर्सान आमकां जस्टीस मेळना, जस्टीस इन सेन्स वॉट, आमी बेसीक थिंग मागता की ते ट्रॅव्हल जर आमकां मेळना गोवा युनिव्हर्सिटीन वचपा खातीर जाल्यार स्टुडंट पावर कितें आसता, नेपाळान जें कितें जालें तें आमी हांगासर दाखोवपाक शकता. स्टुडंट ओगी आसा अशें चिंतनाकात तुमी, स्टुडंट अजून जागे आसात. वायस चान्सेलराक मेळ्ळें म्हटलें, चान्सेलराक तुम्ही पत्र बरयलां कितें सांगपाक? ना, रजिस्टर बाब आसात दोरी, ते आमकां सपोर्ट करतात. म्हणल्यार बारीक सुद्दां कितें जालें जाल्यार सपोर्ट करतात. बट वायस चान्सेलरा कडल्यान आमकां जाय तसो एक्सपेक्टेड सपोर्ट तो मेळना आमकां. चान्सेलराक मेळ्ळें ना म्हणटा तुमी, लेटर केला चान्सेलर? हय, पूण आमकां कांयच सारको तेजो फीडबॅक मेळत ना अजून. आमी तेका लेटर दिला, आमी स्टुडंट्स गेल्ले पर्सनली, बट तेजो एरोगन्स बिहेवियर आनी तेणें जें कितें केलां, मिसकंडक्ट केला पळय भुरग्या बरोबर, कांयच तेजो सारको फीडबॅक जाल्लोच ना. तेजे बद्दल तुमी कंप्लेंट केल्या चान्सेलराक? म्हणून आमी प्रेस कॉन्फरन्स घेतली न्ही. म्हाका फर्स्ट तुमचो जो मुद्दो आसलो की जेंचे बॅकलॉग सुरले फर्स्ट इयर सेकंड इयरान, तुमी म्हणटा तांकां टीवाय एडमिशन दिवचें. आनी जर टीवाय एडमिशन दिवन तेंचे बॅकलॉग्स क्लियर जायना मागीर कितें? ना पळय, आमी कितें मागता वन टायम रिलॅक्सेशन. आमी मागता वन टायम रिलॅक्सेशन फॉर दीस इयर. म्हणजे रिलॅक्सेशन दीस इयर म्हणटा, हय. क्लियर करिनासतना का दिया? ना, मागीर पळय. ते पास आउट जातली टीवाय, ह्या सारकें. वर्सात ह्या वर्सात दिली, हय. ते पास आउट जाले टीवाय, हय. मागीर बॅकलॉग्साचे कशें कितें? पळय, आमी आतां रिजन कित्याक मागता ह्या वर्सा, कित्याक आमकां नोटिफिकेशन येवनाशिल्लो आनी आमकां इन्फॉर्म करूनाशिल्लो भुरग्यांक केन्ना कळ्ळें. आतां एक ऑपॉर्च्युनिटी आसता बॅक क्लियर करपाची, ती 2 सेम मेळटा आमकां. 1 वर्सान 2दा आमी एग्जाम आन्सर करता आनी यू हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू क्लियर एनी ऑफ युअर प्रिवियस बॅक्स इन वन ऑफ दीस 2 इयर्स. आतां समज भुरग्याक स्टार्टिंग ऑफ द एकेडमिक इयर खबरच ना की बाबा आपल्याक ब्लॉक पडटलो, समज आमी ह्या वर्सा क्लियर करूना पेपर, जाल्यार ते कशे फायल करतले तेच्या खातीर. आतां भुरग्यांक इंटिमिडेशन केन्ना मेळ्ळें, जेन्ना तांच्यांनी आपलो फायनल सेमिस्टरचो आन्सर केलो. आतां हालीं मियान सोंपलो तेन्ना तांकां कळ्ळें आनी तेन्ना काय आनी ऑपॉर्च्युनिटी उरूना. बरें, फर्स्ट इयराचे बॅकलॉग सुरले, हय. तांकां सेकंड इयरान पावन सुद्दां तांकां कळोंक ना की तेंचे फर्स्ट इयर बॅकलॉग सुरले म्हणून. ना, कशें करता आतां एक वरात सोंपले तरी ते नको. भुरगे कशें करतात, आतां जे पेपर्स आसता पळय आमचे, दे बल्क इट अप की आतां समज आपल्यालो फर्स्ट इयराचो पेपर आसा आनी दर कोणा सेकंड इयराक पडला, तो आपूण चल ह्या सेमिस्टराक आपूण 2 पेपर क्लियर करता. बिकॉज लॉ इज अ व्हेरी टिडियस सब्जेक्ट. खूप शिकपा आसता. 5 सब्जेक्ट म्हणून म्हणटा, जर भुरगीं बॅकलॉग क्लियर करिनासतना पास आउट जावन फाल्यां प्रॅक्टिसेक गेले जाल्यार प्रॅक्टीस कशें करतले ते? ना, आमी कितें म्हणटा, तूं ताका क्लियर करून डिग्री दिनाका म्हणटा. डिग्री केन्ना बॅक पडिल्ले भुरग्याक डिग्री मेळना. नाल्यार टीवाय दिवन फायदो कितें? आमी कितें मागता, आमी रिलॅक्सेशन मागता, एक ऑपॉर्च्युनिटी मागता भुरग्यां खातीर. आमकां कोविडा वेळार रिलॅक्सेशन दिल्लें भुरग्यांक, बट एक नोटिफिकेशन पावली ना. 10 भुरग्यां कडेन न्ही, 60 भुरग्यां कडेन, 60 स्टुडंट्स, मोर दॅन 60 स्टुडंट्सां कडेन नोटिफिकेशन पावलें ना की ह्या वर्सा रिलॅक्सेशन आसा की ना ते. इफ सपोज ते रिलॅक्सेशन पाविल्ले, भुरगे आनी मेहनत करपाक शकता आसले, नाल्यार आनी कितें करपाक शकता आसले आनी ते पास जाता आसले. आमी भुरग्यां कडेन डिग्री भुरग्यांची डायरेक्ट डिग्री मागना की डायरेक्ट तेंच्या कडेन काय हे मागना. ते तांकां फक्त एक ऑपॉर्च्युनिटी मागता, एकूच ऑपॉर्च्युनिटी. बरें, हेज्या पयलीं जितली एकेडमी इयर्स जाली बिफोर कोविड, त्या भुरग्यांचे जेन्ना बॅकलॉग सुरताले तांकां टीवाय एडमिशन गावताले? गावताले, मेळटाले फुडें. ना, फुडें वचपाक मेळटालें आमकां. टीवाय आतां एडमिशन गावनासलें बॅकलॉग सुरू जाल्यार मेळटालें बिफोर कोविड. बिफोर कोविड. हांव कोविडान रिलॅक्सेशन पळय, कन्फ्युजन कितें तुमकां जालें. रिलॅक्सेशन दिल्लें तें फक्त कोविडाक. हय, कोविड सोंपलो. कोविड सोंपलो. But- कोविड सोंपलें हय. की नॉर्मल लायफ जालें की सगळें नॉर्मल जावपाक जाय न्हू. बट अशी नॉर्मल नोटिफिकेशन सुद्दां पावपाय न्ही. हय, तो ते पावलें ना. ते वचून विचारूंक जाय न्हू, नोटिफिकेशन पावंक ना न्हू. नोटिफिकेशन पावता मेरेन तुम्ही रावतले 2 वर्सां. कितें म्हणटा? कितें? नोटिफिकेशन पावता मेरेन 2 वर्सां स्टुडंट क्लियर करपाक रावतले.
पळय आमकां लास्ट इयर म्हणल्यार तो जो आशिल्लो तो चलतालो. लास्ट इयर म्हणल्यार आमचे फुडें व्हेल्ले ह्याच वर्सा ते जाला आनी इट इज अफेक्टेड ओन्ली टू सेकंड इयराचे भुरगे जेंका आसा ते. ओके, आमी कितें म्हणटा की बाबा तांकां फुडें फुडें व्हरनाका म्हणटा. हो जो कन्फ्युजन जाला क्रिएट जाला तो रिस्टोर करपा. आतां थर्ड इयरा सुद्दां तुमी थर्ड इयरा ब्लॉक घाला तांकां समज क्लियर जायना जाल्यार पेपर. सेकंड इयरा पडपाचो थर्ड इयरा पडटलो. बट इफ दे आर गिवन अन ऑपॉर्च्युनिटी टू क्लियर देयर पेपर्स जाल्यार ती क्लियर करपाची न्ही. अशें ना की भुरगे 10 बॅग घेवन बसलात. कोणालो समज जर फर्स्ट इयराचो एकूच पेपर बॅक आसा आनी सेकंड इयराचे सगळे क्लियर आसा आनी तेणी जर समज तो सेकंड इयरा घालूं नाशिल्लो पेपर आन्सर करपाक, तो चिंतालो पूण फर्स्ट इयराचे थर्ड इयराचे फर्स्ट टाइम आपली आन्सर करतलो जाल्यार तेजी ती ऑपॉर्च्युनिटी गेली आनी एक वर्स ब्लॉक पडटा ताका. पूण तेणी सेकंड इयराकूच क्लियर करपाचो न्हू रे तो. सेकंड इयराचे क्लियर करतो सेकंड इयराचे सगळे ते आपापले भुरग्याचे जे चड आसता भुरगे फुडें सरूंक जाय न्हू जाल्यार तेणी पयलीं पयलीं मागीर टीवायचे चिंतूंक जाय. ते सारखे. बट थोडे भुरग्यांक पेपर आसता- सुट्टान टीवाय क्लियर ना, करता. थोडे भुरग्यांक मेडिकल कितलो पोर्शन क्लियर जाल्लो आसता, कितले तुजे बॅकलॉग्स डिफरन्स जाल्ले आसता तुझ्या आसता. थोडे भुरग्यांक मेडिकल इमर्जन्सी. इट इज नॉट की सगळे फेल जाले म्हण बॅक एक वरस मेडिकल बट आम्ही इतलेच म्हणतो की आमकां सारकें inform केल्लें. क्लियर केले विदाउट मेडिकल इमर्जन्सी. हय. आम्ही इतलेच मागता की आमकां सारकें inform केल्लें. पळय इट इज अ एक्सेप्शन आस्किंग की 60 भुरग्यां भितर 60 डिफरंट सिच्युएशन आसता. थोड्यांचे सेकंड इयराचे जर एक पेपर ब्लॉक उरलो गेलो नाल्यार पाच उरले, 5 क्लियर आसपाक पडटात जाल्यार ताका थर्ड इयर वचना. आमी मागता की बाबा एकूच वर्स आमकां रिलॅक्सेशन घ्या. लास्ट 4 वर्सां जे कोविडाक चलिल्ले तो एक वर्स सोडा आनी सारकें नोटिफिकेशन घाला सो दॅट नेक्स्ट इयराच्यान तुमी ब्लॉक करा. वी आर नॉट अपोजिंग इट. वी आर नॉट अपोजिंग द ओरिजिनल ऑर्डिनन्स. विसीन कितें रिप्लाय दिलो तुमकां? विसीन हय ना नाही ना म्हणटा. कितें उलयलो तें तुवें सांग. तो म्हणटा की बाबा ना आमच्यांनी अशें सांगपाक ना. आपूण कॉलेजीक सांगिल्लें म्हणटा सगळ्याक. आमी कॉलेजीक विचारली, कॉलेज म्हणटा वी हॅव नॉट बीन गिवन अ क्लियर कितें नोटिफिकेशन. सांगलें? लेटर येवं ना. ना तशें काय ना. कितें सांगलें? कॉलेजीन कितें आतां आमी कॉलेजीक विचारलें की बाबा आमी फुडें बॅक वचपाक दे हॅव नो क्लॅरिटी. हय ना आपल्याक खबर ना. वी हॅव टू आस्क, वी हॅव टू सी इफ द न्यू फॉर्मॅट हॅज बीन अडॉप्टेड टू. बिकॉज इट इज लायक अ प्रोसिजर गोंय की पयलींच्यान की भुरग्यांक खबर आहा की 4-5 ब्लॉक पडपा ना. बॅक पेपर्स फुडें वता तशें आसा तें. विसीन कितें सांगलें म्हणटा? तो म्हणटा की ना यू विल हॅव टू नो की पयलींचेच जाल्ले ते आपूण सांगिल्लें म्हणटा, आपूण नोटिफाय केल्लें म्हणटा. बट भुरग्यां पावना. आतां चल 1-2 जाण उरले जाल्यार कळटाले. 60-70 भुरगीं जाल्यार खंय कळटा तांकां. इट इज नॉट लायक 2 people आर 3 people आर तशें. So that is- विशय तुमचो विजय सरदेसायान मांडलो म्हणटा असेंब्लीक. आनीक बसीचोय मुद्दो आमचो 3 वर्सां मांडलो विजय मागीर सरदेसाय कितें तेजो फॉलोअप कित्याक जावना? आमकां अश्योरन्स मेळटा तेच म्हणले न्ही रात गई बात गई. सरकार तशीच जाल्या सध्या. आमकां अश्योरन्स दिता बट ते विसरतात मागीर एसएमए. ऑपोजिशन एमएलए विजय सरदेसाय तो कितें म्हणटा? 3 वर्सां सातत्यान त्याने असेंब्लीन हो मुद्दो मांडला. म्हणल्यार आमचो आतां एलओपीन एकूच लिडर आसा विजय सरदेसाय बाब, जो भुरग्यांचे इशू मुखार वचून मांडटा आनी भुरग्यांचे खरें कितें आसा म्हणल्यार खरें कितें इशू फेस जाता ते तो आयकून घेता आनी तो मुखार वचून मांडटा. आनी ताणें केलाय तशें. ह्या वरां सुद्दां ताणें रिव्हॅल्युएशन म्हणटा तो एक व्हडलो इशू ताणें तो मांडलो. जर इश्यू मांडून मागीर सॉल्व जायना जाल्यार ताजो हें फायदो कितें? ते गव्हर्मेंटान ते रुलिंगाचे इश्यूज तुम्ही काडले. कितें म्हणलें एलोपीन मांडला ते इश्यू? ना 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 म्हणल्यार ऑपोजिशनाच्या इश्यूज सरान मांडिल्ले. तुम्ही कितें म्हणटाले? ट्रॅव्हलिंग आसा पळय तो खंयच्या खंयचे ना 12 तालुक्यांच्या भारत हय. बरें. एक मिनिट बसा प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे रिक्रुटमेंट केलो सरकारान तेजे सगळ्या गोंयभर युवतांनी स्वागत केलें. तशेंच ओपोजिशन एमएलएनी स्वागत केलें. आतांच ह्या सरकाराचे जे आमदार आनी काही मंत्री आसा तेणी डिमांड केला डिपार्टमेंटाचे वायज जावचे म्हणून. हाजेर तुमचें मत कितें? तुमी एज अ यूथ म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत रिक्रुटमेंट जालें ताका तुमी सपोर्ट करता? आमी एज अ यूथ म्हणून आनी दोनूच एजेंडा घेवन आयिल्ले तेच आमी मागता. एजेंडा न्ही तुमी सपोर्ट करता हें बरोबर आमी काय म्हणपाक शकना हेचेर. स्टाफ सिलेक्शन कमिशन जावपाक तुम्ही शिकता जॉबाक अशी- आमी ना म्हणनात बट आमी आयज एक दोनूच एजेंडा घेवन आयिल्ले. तशें म्हणना तुमकां तें मान्य असं स्टाफ आमी जे सिलेक्शन 2 अजेंडा घेवन आयला पळय सध्या ते तशें फुलफील जावचे इतलेच अरे जावपाक हो जाय. मेन अजेंडा मागीर तुमकां तशें जे स्टाफ सिलेक्शनाच्या मार्फत नोकरी मेळयली नाका तुमकां? स्टाफ सिलेक्शना मार्फत नोकरी मेळी सारकें आसा. आतां गव्हर्मेंटान सांगला की अमके अमाउंट ऑफ पोस्ट जे आसा दे आर ट्रायंग टू रिक्रूट फ्रॉम द स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणल्यार पेपरांच्यान. आनी थोडे डिपार्टमेंटाचे आसा ते डायरेक्ट रिक्रुटमेंट करता म्हणटा ते. कोण समजा म्हणटा? स्टेटमेंट येयल्लो की हेल्थातले थोडे आसले ते डायरेक्ट आसतले रिक्रुटमेंट कितें तांकां ते एसएससींतल्यान आसपाना. हेजें तुमी समर्थन करता काय म्हणटा? आमी म्हणटा जे ते ऑपॉर्च्युनिटीज आसा आतां जेचे जशे ते आसा एसएससींतल्यान जे आमकां पोस्ट आसात विच आर ऑलरेडी लिस्टेड इन की दीज आर अवेलेबल थ्रू आन्सरींग युअर एसएससी एक्झामिनेशन्स
दे शुड बी कंडक्टेड इन अ क्लियर मॅनर आणि जो जो सारको सारको आसा ज्यांचे पेपर सारखे सुटला ज्यांच्यानी तो मार्क्स ऑब्टेन केला मेरिटार येयला तांकां तेजे पोस्ट येवपाचें आमी समर्थन करतात. थीम स्टाफ सिलेक्शन कमिशनान जे रिक्रुटमेंट लोकांक जॉब मेळप हें ताजें तुमी समर्थन करिना काय म्हणटा? स्टाफ सिलेक्शनाच्यान घेवपाचें गव्हर्मेंट जॉब. हां. थँक्यू. आणि